आगामी काळामध्ये जे की टीईटी व टीआयटी एक्झाम कधी होणार ही रील संपूर्णपणे पहा आणि आवर्जून विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून या दोन्ही एक्झाम होणार आहेत. टीईटी असेल टीआयटी असेल. तर टीईटी एक्झाम वर्षामध्ये दोनदा होणार आहे हे सर्वांनाच माहित आहे. अभ्यासाला सुरुवात कधी करतात हे महत्वाचं आहे. आपल्याकडे फक्त 4 महिने आहेत. या 4 महिन्यामध्ये टीईटी परीक्षेचा अभ्यास आपल्याला उरकून घ्यायचा आहे. बेसिक पासून तयारीला लागायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे टीआयटी एक्झाम 2026 मध्ये होणार का, हा जो काही तुमच्या मनामध्ये जो संभ्रम किंवा काय तुमच्या मनामध्ये जी भीती आहे त्याबद्दल एक स्पष्टीकरण करतो. सर्वात प्रथम टीएआयटी महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती जर विचारात घेतली, उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की आगामी काळामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदसंख्येत पाहून दरवर्षी संच मान्यतेनुसार शिक्षक भरती घेतली जावी. हे सर्वांना माहित आहे, कोर्टाचा आदेश आहे, याचिका तुम्हाला सुद्धा माहित आहे. मग तयारी करा. जागा कमी असू शकतात पण दरवर्षी टीआयटी एक्झाम होणार म्हणजे होणार. आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या पुनश्च एकदा सांगतो, 2022 मध्ये आणि 25 मध्ये जो काही हा फरक पडला होता याचं कारण म्हणजे उच्च न्यायालयाने आदेश 2024 मध्ये दिले आणि 25 मध्ये टीआयटी एक्झाम झालेली आहे. आदेशाचं पालन करावंच लागेल आणि दरवर्षी महाराष्ट्र परीक्षा परिषदेला टीएआयटी एक्झाम घ्यावीच लागेल. या कारणास्तव तुम्हाला आतापासून बेसिक लेवल पासून तयारीला लागायचंय आणि टीईटी किंवा टीएआयटी मध्ये सर्वाधिक गुण घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमच्या नावापुढे गव्हर्नमेंट हा ब्रँड लागला पाहिजे. हा व्हिडिओ गरजवंत डीएड बीएड करणाऱ्या प्रत्येक शिक्षकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.